आणि पब्लिसिटी फोटोग्राफी करताना तुम्ही तारे जमीन पर, रंग दे बसंती सारख्या चित्रपटांच्या टीमसोबत काम केलेलं आहे. त्या सेट्सवरील अनुभव काही होते आम्हाला ऐकायला आवडेल त्याच्यामध्ये. रंग दे बसंती म्हणा किंवा अ, मंगल पांडे म्हणा, हे अतिशय मोठ्या बजेटचे सिनेमे हं, होते. हं, हं, हं. आणि म्हणजे आता अगदी टेक्निकली म्हणायचं झालं तर कसं असतं, की अ, मी आता पावनखिंड शूट केला. हं. तर पावनखिंड शूट करताना मी तो पावनखिंड समीर चंदांनी मला त्यावेळेला रंग दे बसंती असेल किंवा नेताजी सुभाषचंद्र बोस असेल, त्यावेळेला त्यांचे जे विचार होते, ते कायम माझ्या मनावर बिंबवले गेले किंवा श्याम बेनेगल पिरियड सिनेमाबद्दल जे काही म्हणायचे. श्याम बाबूंचं आणि समीर चंदांचं कायम असं म्हणणं असायचं, की तुम्ही जेव्हा पिरियड सिनेमा करता, तेव्हा तुम्ही अ, कमीत कमी लाईटचा वापर करून आणि हो. कमीत कमी टेक्निकचा वापर करून जर ते केले, तर ते जास्त मनाला बघणाऱ्यांच्या मनाला भिडतात. हं. म्हणजे तुम्ही म्हणजे 2 वेगवेगळे प्रवाह आहेत. एक असतो एक्स्ट्रीमली कमर्शियल प्रवाह आणि एक असतो फार सिंपल श्याम बेनेगल किंवा सुमित्रा मावशींचा प्रवाह, बरोबर. की जिकडे तुम्ही नॅचरल रिसोर्सेसमध्ये काम करता, जिथे तुम्ही खूप सोर्स लाइटिंग करता. तर मी पावनखिंडमध्ये ह्याच गोष्टी प्रकर्षाने मी करायचा प्रयत्न केला. मी अवेलेबल लाईटवर जास्तीत जास्त शूट केलं किंवा तो जो युद्धाचा जो प्रसंग बरोबर. आहे, त्याला तर मी अख्खी ती घळ जी होती जंगलात, हं, त्या अख्ख्या घळीत मी वरनं स्किमर लावलेले. हं. सो दॅट ऊन खाली उतरू नये आणि कारण का पावनखिंडीचं युद्ध होतं ते पावसात झालेलं. हं, हं. त्याच्यामुळे ढग होते वरती. तर तिकडे ऊन दिसलं असतं तर ती गडबड झाली असती. तर मी अशा काही गोष्टी मी या मोठ्या लोकांकडून शिकलो आणि आता मला म्हणजे चुकीच्या अ, चित्रपटांचं उदाहरण मला द्यायचं नाही. पण जितकं तुम्ही जास्त लाइटिंग कराल, जितकं तुम्ही जास्त भंपक एक कमर्शियलच्या नावावर काहीतरी भंपक चित्र उभं करायला जाल, त्याच्यात काय होतं, की अ, तुमचे कॉस्ट्यूम खोटे वाटायला लागतात. हो, हो. तुमचा सेट खोटा वाटायला लागतो. मेकअप असेल हां, किंवा मग तुमचा मेकअप गणतो. बरोबर. तर म्हणून ऐतिहासिक चित्रपट हे खूप कमीत कमी नॅचरल रिसोर्सेसमध्ये शूट झाले तर ते जास्त चांगले वाटतात. ते मनाला भिडतात आणि ऐतिहासिक चित्रपट शूट करताना मी नेहमी ही काळजी घेतो, की अवेलेबल लाईटमध्ये करणं किंवा मशालीच्या हो, ज्योतीवर हो. करणं किंवा दिवे किंवा नॅचरल रिसोर्सेसमध्ये ते जितकं करू तितकं ते मला स्वतःला बिलिव्हेबल वाटतं आणि जर ते मला ॲज अ सिनेमॅटोग्राफर बिलिव्हेबल वाटलं, तरच मला असं वाटतं, की ते प्रेक्षकांना वाटू शकतं. म्हणून मी ही काळजी नेहमी घेतो आणि लाइटिंग हा असा एक मुद्दा आहे ना, की ज्याच्यामुळे अ, सिनेमॅटोग्राफरची जबाबदारी ऐतिहासिक चित्रपट करताना खूप जास्त असते. कारण का त्या एका लाइटिंग आणि एका टेक्निकल गोष्टींमुळे तुमचं कॉस्ट्यूम डिपार्टमेंट गडबडू शकतं. तुमचं मेकअप डिपार्टमेंट गडबडू शकतं. तर म्हणून सिनेमॅटोग्राफी ही ऐतिहासिक चित्रपट करताना ही त्या पद्धतीचीच असावी, असं मला माझ्या अनुभवातून कळलंय आणि मी मोठ्यांकडनं ज्यांचं काम बघितलंय, ज्यांच्याकडनं शिकलोय, त्यांच्याकडनं मला तेच शिकायला मिळालंय. तर मी नक्कीच. ते फॉलो करतो. त्यातून वेळ, काळ किंवा ते प्रहर त्या बरोबर, लाइटिंगमधून, सोर्समधून दिसतो नेहमी बरोबर, तुम्हाला. कारण बरोबर. तीच गोष्ट आहे ना, कारण त्या काळात त्या लाइटिंगवरूनच कळायचं सकाळ, हो, संध्याकाळ, अगदीच, दुपार किंवा कशाची अगदीच, करायची. अगदीच. नाही आणि हो. अ, कसं आहे की अ, एक भंपक दिसू नये म्हणजे अगदीच हं. वरवरच्या भाषेत म्हणायला गेलं तर ते खोटं-खोटं वाटायला लागतं. हं. तर ते तसं करून चालत नाही. खूप सोर्स लाइटिंगमध्ये आणि खूप रिअलिस्टिकली ते चित्रीकरण करणं खूप गरजेचं असतं.